What is the formula for the power? Formula for the power is it is the product of voltage and current, right? But in case of power, the voltage is total voltage and power current is the total current. So before solving the power, we have to calculate the total voltage and total current of the circuit. Then and then only we can find out the total power of the circuit. Okay. After that, for calculation of the branch current, we have to know the Ohm's law, right? For I1, for I2, for V1, for V2, we have to know all the formulas of Ohm's law. आता आपल्याला काय करायचं त्याच्यात त्या बेसवरती आता पुढचे न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करायचे. ओके, राईट डाउन फर्स्ट न्यूमेरिकल. calculate calculate total current calculate total current and power calculate total current and power for the given network. Calculate total current and power for the given network. Calculate total current and power for the given network. आता इथे आपल्याला काय म्हटलं त्यांनी केअरफुली बघायचं न्यूमरिकल मध्ये काय म्हटलं त्यांनी. आपल्याला एक सिंपल न्यूमरिकल दिलेले आणि त्या न्यूमरिकलची पॉवर आणि करंट कॅल्क्युलेट करायला लावलेलं आहे आपल्याला. आता हा करंट डिफरंट मेथडने आपल्याला सॉल्व्ह करता येतो. एक करंट डिव्हिजनचा पण रूल असतो त्याने पण सॉल्व्ह करता येतं. पण आपल्याला त्याच्याकडे सध्या जायचं नाही करंट डिव्हिजन कडे. आपल्याला सध्या सिरीज पॅरलल कॉम्बिनेशनने सॉल्व्ह करून बघायचं. ठीक आहे. आता आपल्याला काय म्हटलं त्यांनी की टोटल करंट फाइंड आउट करा. तर टोटल करंट आपल्याला माहिती आहे. टोटल करंट कुठून फाइंड आउट होतो. तर टोटल करंट कुठे असतो की इथला जो करंट आहे इथच पडतो टोटल करंट. त्याला आपण म्हणतो टोटल करंट. त्यानंतर इथून ब्रँचिंग तयार होतात. हा एक ब्रँच झाली, ही ब्रँच झाली. इथल्या करंटला आपण I1, इथल्या करंटला आपण I2. बट द क्वेश्चन इज व्हॉट इज द टोटल करंट. आपल्याला त्यांनी I1 I2 विचारलेलं नाहीये. जे विचारले त्याच्याकडे आपण पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेट करायचं. एखादं न्यूमरिकल आपल्याला दिलेलं असेल ते न्यूमरिकल दिल्यानंतर पहिल्यांदा 1 मिनिट शांत बसून ते न्यूमरिकल वाचून घ्यायचं. काय विचारलं आहे, काय गिवन आहे त्याच्यावरती पहिल्यांदा विचार करायचा. गिवन डेटा काय दिलाय, विचारलंय काय, आणि आपल्याकडे लिस्ट ऑफ फॉर्म्युलेज काय काय आहे. त्यासाठी टू अचीव्ह द आन्सर. आन्सर अचीव्ह करण्यासाठी आपल्याकडे काय फॉर्म्युलेज आहेत त्याचं पहिल्यांदा एक माइंड मध्ये सेट करून ठेवायचा. कशाप्रमाणे करायचा, गिवन डेटा प्रमाणे तो सेट करून घ्यायचा. ठीक आहे. आता टोटल करंट फाइंड आउट करायला लावलाय आपल्याला. टोटल करंटला आपल्याकडे गिवन डेटा मध्ये आपल्या फॉर्म्युला लिस्ट मध्ये काही फॉर्म्युलेज आहेत का. तर एक ओम्स चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. I इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे, V अपॉन R. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. पण आपल्याला माहिती आहे गिवन कोणता करंट म्हटले, टोटल करंट. म्हणजे व्होल्टेज पण कोणतं पाहिजे, सप्लाय व्होल्टेज पाहिजे. रेजिस्टन्स पण कोणतं पाहिजे आपल्याला, टोटल रेजिस्टन्स पाहिजे. कोणता रेजिस्टन्स पाहिजे आपल्याला इथे, टोटल रेजिस्टन्स. आता टोटल व्होल्टेज दिलेला आहे का, येस इट इज गिवन. देन टोटल रेजिस्टन्स गिवन आहे का, नो. वी हॅव टू कॅल्क्युलेट द टोटल रेजिस्टन्स. आपल्याला पहिल्यांदा टोटल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करावं लागणार आहे, राईट. देन स्टार्ट द न्यूमरिकल. व्हाट इज गिवन, गिवन V इक्वल्स टू 25 व्होल्ट. एवढंच दिलेलं आहे आपल्याला. गिवन V इक्वल्स टू 25 व्होल्ट. आपल्याला कॅल्क्युलेट करायचे टोटल पॉवर अँड टोटल करंट. टोटल करंट आणि टोटल पॉवर कॅल्क्युलेट करायची, राईट. आता आपण गिवन डेटा प्रमाणे काय करू, टोटल रेजिस्टन्स काढायला स्टार्ट करू. टोटल रेजिस्टन्स काय सांगतोय आपल्याला, these two resistors are in parallel and 6 ohm is in series with this parallel combination, right. आता दोनच रेजिस्टन्सचं पॅरललचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, काल आपण पाहिला होता. आपण तर डायरेक्टली आर इक्विव्हॅलेंट कॅल्क्युलेट करूया. आर इक्विव्हॅलेंट कसं आहे मग तो 3 × 4, राईट. म्हणून हा फॉर्म्युला लिहितो मी ते. आर इक्विव्हॅलेंट R1 × R2 डिवाइडेड बाय R1 plus R2 plus R3. त्याला R3 कन्सिडर करू, राईट. आता गिवन फॉर्म आता आपल्याला सॉल्व मेथडने सॉल्व करत बसायचं नाही. आता आपल्याला डायरेक्ट रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायला आपण स्टार्ट करू. काय मग इथे आता 3 × 4 प्लस 3 + 4 + 6. करा कॅल्क्युलेट. What is the answer? 7.714 ohm.
इट इज युअर आर इक्विव्हॅलेंट. हा 6 कसा आलाय कळले का? काय झालेलं आहे, या कॉम्बिनेशनला हा सिरीज मध्ये येतो, या कॉम्बिनेशनच्या सिरीज मध्ये येतोय ना. बघा या कॉम्बिनेशन मधून एक रेजिस्टन्स निघेल, दोन्ही करंट सेम असणार, म्हणजे ते दोन एकमेकांना सिरीज मध्ये असणार आहे. या पॅरलल फॉर्म्युलाच्या हा सिरीज मध्ये येतोय, म्हणून आपण हा डायरेक्टली फॉर्म्युला यूज केला. जर कॉम्प्लिकेशन वाटत असेल किंवा जर कळत नसेल तर सिम्पली काय करा, याला सॉल्व्ह करून घ्या पहिल्यांदा, परत डायग्राम ड्रॉ करा, म्हणजे आपण याला सॉल्व्ह करून घेणार. सॉल्व्ह केल्यानंतर काय तर बघा, इक्विव्हॅलेंट काय त्याचा 6 ओम रेजिस्टन्स ऍज इट इज. ते इथे काय होतं नवीन रेजिस्टन्स 1.71, मग तो इथे घेणार आपण 1.71 ओम, राईट. म्हणजे तो पॅरलल कॉम्बिनेशन पहिल्यांदा ड्रॉ करून घेतलं, आफ्टर दॅट तो कशामध्ये आला, इथे सिरीज मध्ये आला. मग आर इक्विव्हॅलेंट काय येईल, 25, then R equivalent equals to R1 plus R2. Then R1 is 6 ohm and R2 is 1.71. Right? Then final answer is 7.714. 1 4 ohm. It is your final R equivalent. तर कळत नसेल तर एवढं स्टेप बाय स्टेप गेलं तरी चालेल. ओके, नाव we get the R equivalent value. Now put the formula of I. What is formula for I? I is equals to V upon R. V is total voltage, R is total resistance, right? Now put the values. What is the total voltage? It is 25 and total resistance is 7.714. Then calculate the R. 3.24 ampere. It is your total current I. राईट. नाव काय विचारलं पुढे आपल्याला, त्यांनी करंट निघालाय, पॉवर विचारलेली आपल्याला. तर त्यांनी पुढे काय विचारले, पॉवर. देन फॉर्म्युला फॉर पॉवर इज V into I. Then what is V? V is 25 into I, 3.24. Calculate P. 81.02. 81.02 watt. 81.02 watt. It is your total power. Eighty one point zero two watt. आला इथपर्यंत कळाले का? दोन्ही व्हॅल्यूज कशा कॅल्क्युलेट केल्या आपण, सरळ सिंपल फॉर्म्युले जो वापरलेत आपण. आता ही जी पॉवर आहे, पॉवर काय सांगते आपल्याला, तर इलेक्ट्रिकल कन्सेप्ट काय बघा पॉवरचा. ही पॉवर काय सांगते की एवढे जे रेजिस्टन्सेस आहेत, एवढे रेजिस्टन्सेस आपण जर अप्लाय केले, त्यांना जर 25 व्होल्टचा जर पॉवर प्रोव्हाइड केला, म्हणजे ते 25 व्होल्टचा पॉवर व्होल्टेज सप्लाय जर आपण त्याला प्रोव्हाइड केला, त्या सगळ्या रेजिस्टन्सेस मधून एवढी पॉवर कन्झ्युम होते. लक्षात, एवढी पॉवर हे रेजिस्टन्सेस काय करतात, कन्झ्युम करतात. ही झाली त्याची टोटल पॉवर. पॉवर कन्झ्युम होणं म्हणजे काय, आता मी ते फॅन लावलाय, ते कम्प्युटर लावलाय, कम्प्युटर जोपर्यंत चालू आहे, फॅन जोपर्यंत चालू आहे, तो पॉवर कन्झ्युम करतो. काय करतो तो, पॉवर कन्झ्युम करतो. असे जर रेजिस्टन्सेस कनेक्ट केले सप्लाय मध्ये, एवढी पॉवर काय होते, कन्झ्युम होते. राईट. न्यूमरिकल मध्ये काही वेळेस ते व्हॉट इज द अमाऊंट ऑफ पॉवर कन्झ्युम असं पण विचारतात. हाऊ मच पॉवर इज कन्झ्युम बाय द सर्किट. तर आपण समजून घ्यायचं, आपल्याला काय कॅल्क्युलेट करायची आहे, पॉवर कॅल्क्युलेट करायची. काय करायचे, पॉवर. हे लिहून घ्या. काय डाऊट आहे का यामध्ये, कळाले सगळ्यांना इकडे मागे, कळाले न्यूमरिकल सॉल्व झाले ते, कळलं नसेल तर विचारत जा.
0.81.02 आला नाही का? इलेक्ट्रिकल मध्ये आन्सर मध्ये लक्षात ठेवायचं, इलेक्ट्रिकल मध्ये प्लस मायनस 0.5 चा टॉलरन्स कन्सिडरेबल असतो, लक्षात ठेवायचं. प्लस मायनस 0.5 त्यामुळे एवढं काही प्रॉब्लेम नाही. आता काही जर तुम्ही कॅल्क्युलेट केले, काही कॅल्क्युलेट करत नाही, बसतात कॅल्क्युलेट करत, म्हणजे ओरली कॅल्क्युलेट करतात किंवा कॅल्क्युलेशन करून कॅल्क्युलेट करतात, त्यांचं आन्सर थोडं वेगळं येतं. त्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम नाही, थोडंफार आन्सर किती आला तरी झालंय. नेक्स्ट घ्या. For a given circuit, for a given circuit, calculate, for a given circuit, calculate, calculate total current, total current and and voltage drop, voltage drop across each resistor, voltage drop across each resistor. For a given circuit, calculate, for a given circuit, calculate total resistors, power and voltage drop across each resistor. येईल का करता, कसा अनुभव जमेल? जरा ट्राय करा. व्होल्टेज ड्रॉप म्हणजे काय होतं? इन केस ऑफ सिरीज सर्किट, सिरीज सर्किट मध्ये काय होतं? प्रत्येक जो रेजिस्टन्स कनेक्ट असतो इन केस ऑफ सिरीज कनेक्शन, तो काय करत असतो? थोडा थोडा व्होल्टेजचा ड्रॉप करत असतो. म्हणजे इथे काहीतरी व्होल्टेज ड्रॉप होईल, त्याला म्हणू आपण V1. इथे काहीतरी व्होल्टेजचा ड्रॉप होईल, त्याला म्हणू आपण V2. आणि इथे व्होल्टेजचा ड्रॉप होईल, त्याला म्हणू आपण V3. व्होल्टेज ड्रॉप कॅल्क्युलेट करायचे म्हणजे काय करायचं आपल्याला? तर R1 पहिल्या रेजिस्टरच्या अक्रॉस होणारा ड्रॉप, दुसऱ्या रेजिस्टरच्या अक्रॉस होणारा ड्रॉप, तिसऱ्या रेजिस्टरच्या अक्रॉस होणारा ड्रॉप, म्हणजे V1 V2 आणि V3 आपल्याला फाइंड आउट करायचे. ठीक आहे. तर V1 V2 V3 साठी अगेन कोणता लॉ वापरायचा? ओम्स लॉ. कोणता लॉ वापरणार आपण? ओम्स लॉ. V इक्वल्स टू काय फॉर्म्युला असतो? आय आर. आय तर सेम असणार आहे, म्हणजे पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करावं लागेल? आय कॅल्क्युलेट करायचा आहे, आर गिवन आहे. म्हणजे V1 ला काय फॉर्म्युला होईल? आय आर वन. V2 ला काय फॉर्म्युला येईल? आय आर टू. V3 ला फॉर्म्युला येईल आय आर थ्री. काय ते कॅल्क्युलेट करायला वगैरे आपल्याला टोटल करंट काय? V1, V2 and V3 पॉवर. ट्राय करा, नाही जमलं तर मी सांगतो.
काय काय करायचं आपल्याला आय पी कॅल्क्युलेट करायचं. बघा तर जन्म नाही आला त्यांनी काय काय गिवन आहे बघायचं आपल्याला. गिवन काय आहे ते गिवन V is equals to 20 volt. Let R1 equals to 3, R2 equals to 4 ohm and R3 equals to 2 ohm. हे दिलेलं आहे. कॅल्क्युलेट काय करायचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे I V1 V2 and V3 and power एवढं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं राईट. जेवढं कॅल्क्युलेट करायचंय आपल्याला माहिती आहे आय चा फॉर्म्युला काय आहे ओम्सचा. I is equals to V upon R, right? I is equals to V upon R. We know value of V, but we don't know the value of R. So now we have to calculate the total resistance R. All the resistors are connected in series. So total resistance RT equals to sum of all the resistors, means addition of all the resistors. R1 plus R2 plus R3. Put the values. 3 plus 4 plus 2. Means it is 9 ohm. Total resistance RT is 9 ohm. Now calculate the total current. Put the formula. I is equals to V upon R. Now value of V is 20 divided by 9. So the total current I is 20 divided by 9. What is value? I is equals to 2.22 ampere, right? This is the value of total current I. Now we have to calculate the V1, V2 and V3. Again, use the Ohm's law and property of series connection. What is the property of series connection? Current through each element should be same. Current कसा असतो series circuit मध्ये same. मग I1 I ची व्हॅल्यू चेंज होणार आहे का? नाही. फक्त व्हॅल्यू चेंज कोणाच्या होणार आहे? रेजिस्टन्सच्या आणि व्होल्टेजच्या. त्यातलं व्होल्टेज आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. राईट? मग ओहम्स लॉ वापरू आपण. V1 इक्वल्स टू काय फॉर्म्युला क्रिएट होईल? V इक्वल्स टू IR. राईट? V इक्वल्स टू IR फॉर्म्युला येतो. आता आपल्याला कॅल्क्युलेट कोण करायचं आहे? V1 करायचं आहे. करंट कसा असतो? सेम. R1 फक्त चेंज होतो. R1 काय दिलेला आहे? 3. आणि मग I किती आला आपला 2.22 into 3 किती येतो 6.66 व्होल्ट. सेम V2 I into R2 2.22 into R2 किती आहे 8.88 volt V2. Next V3 I into R3 2.22 into R3 is 4.42 volt. It is V3. Now calculate the power. What is the formula of power? Equals to V into I, voltage into current. And the given voltage is 20 and current is 2.2. And the power consumption is 14 4.4.
झालंय का? ओके, आता नेक्स्ट न्यूमरिकल घ्या. आता या न्यूमरिकल मध्ये तुम्हाला डायग्राम दिलेली नसेल, तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायची. ठीक आहे, या न्यूमरिकल मध्ये डायग्राम आपल्याला ड्रॉ करायची. राईट डाऊन. इफ if two resistances if two resistances 2.5 and 3.5 ohm are connected in parallel. The combination is are connected in parallel, a combination is connected in series with combination is connected in series with connected in series with 4 ohm resistance 4 ohm resistance with 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 3.5 ampere current 3.5 ampere current. Then calculate power consumed by the circuit. Calculate power consumed by the circuit. करता है सर्किट तयार. जरा ट्राय करा. ऑनलाईन मध्ये आवाज येतोय का व्यवस्थित? साक्षी, वैष्णवी, हा? आवाज व्यवस्थित येत नाही का? म्हणजे इको येतो का? बाहेरचा पण आवाज येतो का? हा, करंट दिलेला आहे त्यांनी. आलं काही? हा, बरोबर. करंट दिलाय, व्ही काढायचा आहे. तर टोटल रेजिस्टन्स काढावा लागेल. त्यासाठी आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? व्ही फाइंड आउट करायचं आहे. व्ही साठी तुम्हाला काय माहिती पाहिजे? व्ही इक्वल्स टू आय आर. आय गिवन आहे, बट आर इज नॉट गिवन. सो कॅल्क्युलेट द आर. काय करतो? नाही ते शॉर्ट झाला. तू येणारच नाही. कॅन्सल.
नाही काही 66 पॉइंट ओके. बघ आता ज्यांना आलं नाही त्यांनी काय म्हटलेले बघा न्यूमरिकल मध्ये 2 ओम 2.3 अँड 3.5 ओम्स आर कनेक्टेड इन सिरीज. काय म्हटलं त्यांनी आपल्याला 2.3 अँड सॉरी 2.5 अँड 3.5 आर कनेक्टेड इन पॅरलल. मग इथे दोन पॅरलल रेजिस्टन्स काढून घ्यायचे पहिल्यांदा. एक कोणता आहे 2.5 आणि दुसरा 3.5 बरोबर आहे ना. 2.5 आणि 3.5 कनेक्टेड इन पॅरलल अँड द कॉम्बिनेशन इज कनेक्टेड इन सिरीज विथ. कशाच्या सिरीज मध्ये येतो कॉम्बिनेशन कोणत्या रेजिस्टन्सच्या 4 ओमच्या सिरीज मध्ये आहे विथ करंट दिलेला आहे त्याचा 4 ओम म्हणून फ्लो होणारा तो किती आहे 3.5 एम्पियर तो करंट दिलाय आणि याच्या अक्रॉस काय लावलेला आहे आपण व्होल्टेजचा सोर्स लावलेला आहे. काय केलेलं आहे व्होल्टेजचा एक सोर्स लावलाय. मग आता आपल्याला कॅल्क्युलेट करायला लावलेली आहे या व्होल्टेजची व्हॅल्यू. राईट व्होल्टेजची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा म्हटले आणि पॉवर हे दोन्ही आपल्याला कॅल्क्युलेट करायला लावले. आता व्होल्टेजची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार आपण तर व्होल्टेज साठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे V इज इक्वल्स टू IR. V इज इक्वल्स टू IR फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आपल्याला हा R माहिती नाहीये हा I माहिती आहे. आपला आपल्याला कोणती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर दोन्ही गोष्टी नोन असतील किंवा फॉर्म्युल्यामध्ये जेवढे पॅरामीटर्स आहेत सगळे नोन असतील तरच तो कॅल्क्युलेट करता येतो अदरवाइज कॅल्क्युलेट करता येत नाही. मग हा नोन आहे पण हा अननोन आहे. मग हा पहिल्यांदा कॅल्क्युलेट करून घ्यावा लागेल. मग आर इक्विव्हॅलेंट काय येईल आपला आर इक्विव्हॅलेंट 3. किती आहे हा किती 4 आहे का 4 प्लस 2.5 into 3.5 divided by 2.5 plus 3.5. Right? Then calculate this parallel combination. Add this answer with the series. Right? Then the total resistance is 458. Is total resistance R. देन आता इथे काय झालं हा आय पण नोंद झाला आणि आर पण नोंद झाले. दोन्ही नोंद झाले. आय पण माहिती आहे आर पण माहिती आहे. मग आता काय करणार आपण यामध्ये व्हॅल्यूज पुटअप करणार. व्हॅल्यूज पुटअप केल्यानंतर काय मिळेल आपल्याला व्होल्टेज. राईट देन V इक्वल्स टू I इंटू आर. आय ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 3.5. आर ची व्हॅल्यू आलेली आहे 5.458. Then total voltage is 19.104 is your total voltage V. Now calculate the power P equals to V into R. V किती आहे 19.104 into current किती दिलेला आहे 3.5 किती येतो 66.86. काही प्रॉब्लेम नाही 0.5 चा प्लस मायनस केलं चालतं. 66 पॉइंट चालतं काही प्रॉब्लेम नाही. कळलं काही न्यूमरिकल्स ओके. राईट डाऊन नेक्स्ट calculate total resistance. Calculate total resistance
total resistance for total resistance for a given network shown in above diagram. आता हे असे नेटवर्क सॉल्व्ह करणं आपण त्यासाठी लागतं. आपल्याला जेव्हा स्टार डेल्टा कनेक्शन सॉल्व्ह करायचे डीसी सर्किट मध्ये स्टार डेल्टाचे न्यूमरिकल्स, त्यासाठी आपल्याला हे असे सर्किट सॉल्व्ह करता आले पाहिजे. हे कसं सॉल्व्ह करता? एकदम सोपं न्यूमरिकल आहे. काय करायचं की ते दोघं एकमेकांना सिरीज मध्ये त्याच्या पॅरलल मध्ये हा 2, देन इथं कॉम्बिनेशन आहे आता 1 2 आणि इथं नवीन आलेला जो रजिस्टर आहे हे तिघं एकमेकांना पॅरलल मध्ये येणार. पहिल्यांदा हे दोघं एकमेकांना सिरीज मध्ये करून घेणार आपण. त्यानंतर नवीन आलेला जो रजिस्टर आहे सपोज तो काय तो 5 ओहम येतो. इट इज सिरीज विथ इट इज पॅरलल इन विथ द 2 ओहम. तो कोणासोबत पॅरलल मध्ये जातो? 2 ओहम सोबत पॅरलल जातो. 2 ओहम 5 ओहम 4 ओहम हा 4 ओहम हे सगळे एकमेकांना त्याच्यामध्ये येतात पॅरलल मध्ये. पॅरलल नाहीच होणार तो, नाही होणार तो. बघा तुम्हाला दाखवतो मी तो पॅरलल कसा होणार. आता या रजिस्टरचे टर्मिनल्स बघा कुठे दिलेले आहेत.
या रजिस्टरचे टर्मिनल कुठून स्टार्ट झाले, इथून. याचे फर्स्ट टर्मिनल आहे, सेकंड टर्मिनल इथे, राईट. हा सेकंड टर्मिनल इथे आहे. म्हणजे हा या या दोघांच्या मध्ये कोण कोण येतोय, हा 3 ओम पण येतोय, 2 ओम पण येतोय त्या दोन टर्मिनलच्या मध्ये. म्हणजे तो एकटा 3 ओम त्याच्या पॅरलल मध्ये येत नाहीये, 3 पण येतोय आणि 2 पण येतोय, हे दोघही येत आहेत. म्हणून तो त्या दोघांच्या कॉम्बिनेशनच्या पॅरलल मध्ये, कोणत्या, 3 ओम अँड 2 ओम या दोन रजिस्टरच्या कॉम्बिनेशनच्या पॅरलल मध्ये. मग ते कॉम्बिनेशन कसं आहे, ते एकमेकांना सिरीज मध्ये. म्हणून आपल्याला या दोघांना काय करावं लागेल, आधी सिरीज मध्ये करून घ्यावं लागेल. सिरीज मध्ये दोघांना करून घेतल्यानंतर तो या 2 ओम त्याच्या पॅरलल मध्ये येणार आहे. बघा तुम्ही दाखवतो. बघा इथपर्यंत काही आपण पार्टला काही केलेलं आहे का, हा पार्ट ऍज इट इज ड्रॉ करून घेऊ पहिल्यांदा आपण. इकडचा part. इथपर्यंत पार्ट मी पहिल्यांदा ड्रॉ करून घेतला, याला आपण काही केलेलं नाहीये. इथे काय केलंय बघा आता आपण या पॉइंट पाशी, या पॉइंटच्या पुढे काय केलं, हे दोघं एकमेकांना कशामध्ये आले, सिरीज मध्ये आले. तो सिरीज मध्ये जो आलेला रजिस्टर, त्याचे टर्मिनल बघा कुठे आहेत? तर इथेच आहे, त्याच्या पॅरलल आहे ते दोघे, त्याच्या पॅरलल मध्ये. त्याच्या पॅरलल मध्ये सिरीज मध्ये असल्यामुळे आपण तो नवीन आलेला जो रजिस्टर आहे तो कोणता आहे, आर इक्वल्स टू 3 प्लस 2 किती येतो, 5 ओहम. 5 ओहम काढून घेतला. आता तसंच दिसतं आपल्याला की दोघांच्या पॅरलल मध्ये तो 2 ओहम आहे. म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन किती आलंय, 5 आलंय. त्याच्या पॅरलल मध्ये तो वरचा रजिस्टर किती येतो, 2 ओहम. किती येतो, 2 ओहम. मग आता काय दिसतं तुम्हाला, इथून काय दिसतं, या करंट, हा करंट सारखा डिवाइड होत गेलेला आहे, आणि डिवाइड झाल्यानंतर त्याच्या ब्रँच मध्ये एक एकच रजिस्टर आहे. म्हणजे हे सगळे एकमेकांना पॅरलल मध्ये, म्हणजे हे एवढे सगळे पॅरलल मध्ये आहे, राईट. मग काही त्याचा आर इक्विव्हॅलेंट, 1 अपॉन आर इक्विव्हॅलेंट इक्वल्स टू 1 अपॉन आर वन प्लस 1 अपॉन आर टू प्लस 1 अपॉन आर थ्री प्लस 1 अपॉन आर फोर. म्हणजेच कोण कोण, 1 अपॉन 4 हा झाला, प्लस 1 अपॉन 4 हा झाला, प्लस 1 अपॉन 5 प्लस 1 अपॉन 2. 0 पॉईंट नाही येणार. इन्व्हर्स केला का, इन्व्हर्स केल्यानंतर किती आर इक्विव्हॅलेंट, 0.833 ओहम. आलं, 0.833 ओहम. म्हणजे आता बघा एवढी जी डायग्राम दिलेली होती त्यातला 50% डायग्राम आपली संपलेली आहे. त्यावरती एकच ऑपरेट केलाय आपण हे सगळे डायग्राम. मग आता ज्याला तुम्ही ज्याच्यावरती ऑपरेशन केलेलं नाहीये ती डायग्राम परत ऍज इट इज ड्रॉ करून घेणार.